रात्री जरा म्हशावर न्यायला आम्हाला लेटच झालं. आम्हाला येता येतं जवळजवळ 2-2:30 वाजले. आता आम्ही रात्री मुरबाडच्या बहिणींकडे 2 बहिणी आहेत माझ्या मुरबाडला, त्यांच्याकडेच वस्ती केले. जवळजवळ 15-20 जण आहेत आम्ही. हे बघा आता माझं झालं आवरून, पण बाकी त्यांच्या आंघोळ्या वगैरे चालल्यात. हे बघा आमचा मेदांश बघा आंघोळ नाही केली उभा आहे. मम्मीचे आंघोळ झाले आणि माझ्या बहिणीचे आंघोळ झाले. आणि हे बघा माझे मेवणे आहेत ते असेच बसलेत आंघोळ वगैरे अजून बाकी. काही सकाळी आंघोळ करून पहिले 9:30 वाजता. बघा सेकंड नंबरची बहीण आहे माझी ही. ती बहीण मुलीला बसले. बहिणीची सासू आहेत, हे आम्हाला लई जीव लावतात. आणि हे बघा इथं बहीण बसले, ती बघा 3रा नंबरची बहीण आहे. आणि हा मेदांश, मी व्हिडिओ काढते माझ्या मागे मागे फिरतोय सगळीकडे. ही बघा आमची माही बघा कशी हसते. माही ही आमची आई आहे. मम्मी हाय कर ना. ही बघा व्हिडिओसाठी आवरावरी करते, तिला लाज वाटते. ती गेली किचनमध्ये. आता तिने काय नाश्त्याला बनवले आपण बघूया. काय करते तू नाश्त्याला? अंडा बुर्जी करायला घेतले. एक साईडला चहा ठेवला आहे. बघा आम्ही भरपूर माणसं आहेत त्यामुळे भरपूर बुर्जी करायला घेतले तिने. आणि त्याचबरोबर अंडी तळून देणार आहे. आणि आमचा मैदान बघा पळाला आता, नुसता माझ्या मागे मागे फिरतो. हे बघा पळाला. लहानपणीचा खाऊ खायला बसलेत माझे मिस्टर. हे बघा दाखवा काय गुलाबजाम 4 आण्यावाला लहानपणी मिळायचं, पण आता नाही. बघू मला एक मस्त आहे. भाऊ फार लागतो त्यामुळे तोंडा लागतो. इथे बहीण मुलीला तिच्या खाऊ घालत होती, पण ती खातच नव्हती. त्यामुळे तनिष तिला थोडं खेळवत होता. तनिषकडे बघून थोडं ती खात होती. मम्मी आधीच बाय करते. हे बघा आता मम्मीने कोंबडा बनवायला घेतलाय. त्यामुळे ती गरम पाणी टाकते, नंतर चांगले व्यवस्थित आता हलवते. कोंबड्यामध्ये शिजायसाठी गरम पाणीच टाकायचं. इथं आमच्या तिघी बहिणींचा स्वयंपाक चालू होता. 3 नंबरची बहिणी ती चपात्या करत होती आणि 2 नंबरची आणि मी दोघी मिळून भाजी वगैरे धुवण्याचं काम आमचं चालू होतं. एक साईडला भात वगैरे लावला होता. सगळे आता जेवायला बसलेत आणि जेवून आता पटापट सगळे निघणार आहे. भाऊ माझा रडायला लागला, मी चालले तर बघा डोळ्याला पाणी नाही असं रडतोय तो. आता आम्ही घरी निघालो होतो आणि रस्त्यामध्ये इतकी छान झाडी आहे ना की उन्हाळ्यात पण गार वाटते एकदम. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी आहे ना, त्यामुळे चला आता इथेच ब्लॉगला एंड करते. चला बाय बाय.